जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। संभाजीनगरच्या क्षेत्रीय पोस्ट कार्यालय अंतर्गत येणारे पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या ईमेलद्वारे मिळालेल्या धमकीनंतर नंदुरबारमध्ये चांगलीच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले। खबरदारी म्हणून नंदुरबारचे पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट ऑफिस तातडीने खाली करून घेण्यात आले होते। यानंतर बॉम्ब शोधक पथकाने या दोन्ही कार्यालयांची कसून झाडाझडती घेतल्यानंतर हे कार्यालय पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले आहे। नंदुरबार पोस्ट ऑफिस हे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आहे, तर पासपोर्ट कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आहे। त्यामुळे या ईमेलच्या धमकीनंतर या दोन्ही ठिकाणी पोलिसांकडून झालेल्या तपासणीनंतर या ठिकाणी छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले। संभाजीनगर पोस्टाच्या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस तसेच पासपोर्ट कार्यालय येत असल्याने या एका ईमेलमुळे जवळपास मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील यंत्रणेला चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले। या संदर्भात नंदुरबार पोस्ट ऑफिसचे मुख्य पोस्टमास्तर विपिन रमेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। माझे नाव विपिन रमेश चव्हाण, पोस्ट मास्टर नंदुरबार। आमच्या नागपूर पासपोर्ट ऑफिसला मेल आलेला आहे। त्या अनुषंगाने औरंगाबाद रिजन, संभाजीनगर रिजन आहे,
तिथं एक मेल आला आणि आमचं जे डिव्हिजन ऑफिस आहे धुळे डिव्हिजन ऑफिसमधून आम्हाला मेसेज फॉरवर्ड झालेला आहे की तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये दुपारी 12 वाजून 10 वाजता सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे, सर्वांनी तातडीने बाहेर काढा असा मेसेज आलेला आहे. त्यामुळे आम्ही त्या क्षणाला जसा मेसेज आला त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना बाहेर काढलं, कस्टमर वगैरे आणि आमचे जे कर्मचारी आहेत त्या सर्वांना बाहेर काढलं. ही प्रिकॉशन घेतली आणि मी शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलिसांना विनंती केली की याची दखल घेण्यात यावी. एक मेल आलेला होता, त्यामध्ये राज्यभरातले काही पासपोर्टचे ऑफिसेस आणि पोस्ट ऑफिसर तरी पासपोर्ट होईल 12 वाजून 10 मिनिटांनी असा मेल होता. त्या अनुषंगाने माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जसं आम्हाला माहिती मिळाली तसं तात्काळ आणि शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी अमोलदार तसेच BDDS डॉग स्क्वॉड यांच्या माध्यमातून पासपोर्ट ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसेस या ठिकाणी BDDS चेकिंग करून घेतलेले आहे. जे कर्मचारी अधिकारी त्या कार्यालयात हजर होते त्यांना बाहेर काढून सगळी तपासणी करून त्या ठिकाणी कुठलाही असा अनुचित प्रकार घडणं याबाबत सगळी दक्षता घेत आहोत. दिवसभरसुद्धा आम्ही जे लोक या कार्यालयामध्ये येतील कामासाठी त्यांचीसुद्धा चेकिंग आम्ही करणार. त्याबाबत माननीय SP सरांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना सूचना दिली त्याप्रमाणे तशी सुद्धा